त्यामुळे मागे आलो ये अक्षय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. साहेब आज दादांची तब्येत बिघडली प्रशासन म्हणून प्रशासकीय अधिकारी किंवा तब्येत बिघडली त्यांना सतरंजीमध्ये त्यांना हॉस्पिटल सुद्धा म्हणजे वाईट अवस्था. ज्याने महाराजांनी काय पाप केले तेच आम्हाला समजा नाही. आम्हाला हक्कासाठी जर असे एवढे आंदोलन जीवावर उदार करावं लागत असेल वाईट गोष्ट आपण शासनाला प्रशासकीय व्यवस्थेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आपल्या जिल्ह्यातले टोटल आंदोलनकर्त्याला 10 पेशंटला 10 आंदोलनकर्त्याला एक डॉक्टरची नेमणूक असते. तर तिथं जवळ 150 वर्ष आंदोलन करत असताना तिथं 2 डॉक्टर उपचार वाईट परिस्थिती आहे. तिथं 2 वर्ष चालाय नाही. आमच्या शासनाला असं म्हणणं आहे की डॉक्टरची टीम जावी आणि त्यांना उपचार आणि हे तर सोडा पण शासनाने गांभीर्यानं लक्ष घेऊन दादांचं एवढं काही झालं तर आम्ही महाराष्ट्रात केलं त्याच्यामुळं गांभीर्यानं लक्ष घेऊन दादाची जे मागणी आहे आपल्या जिल्ह्याच्या पुढच्या का बांधून आता सगळे नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणता येत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मागण्या आमच्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. लढेंगे जीतेंगे, हम सब लढेंगे. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा, लाख मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कोण बोलणार आहे? अमोलराव पुढे येतो. जिल्हाधिकारी कार्यालयात आपण स्वतः जिल्हाधिकारी आपल्याशी संवाद साधायला आले होते. नेमकं काय बोलणं झालंय, काय मागण्या होत्या, त्यांनी काय कोणत्या मागण्या मान्य केल्या, काय चर्चा झाली? माननीय जरंगे पाटील यांचं 7वं उपोषण आहे. अद्यापर्यंत सरकारने त्यांच्या मागण्यावर दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळं दादांना परत उपोषणाला बसावं लागलंय.
जर आमच्या मागण्या होत्या की मराठ्यांना सरसंघट आरक्षण द्या, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या, त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा. परंतु अद्याप ह्या आंदोलनाला उपोषणाला 4 दिवस झाले तर आणि हे उपोषण म्हणजे वेगळं होतं की ह्यावेळेस दादा फक्त एकटे नव्हते तर अख्खा समाज दादा बरोबर बसलेला होता. त्याच्यामध्ये काही महिला पण आहेत, त्या लहान लेकरं आहेत, त्यांचं पण उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत बिघडले, शासनाचं एकही प्रतिनिधी तिथपर्यंत अद्याप पण गेलेला नाही. म्हणून आम्ही जर आमचा समाज जर असा समाजाला इतका त्रास होत असेल तर आम्ही पण आमचं जीवन संपवून घेऊ. म्हणून आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं आणि कोंडून घेतल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब आमच्याशी चर्चा करायला आले. त्यांनी शासनाला लगेच मेल केलाय आणि संबंधित तिथले जिल्हाधिकारी कोण असतील त्यांना त्वरित मी त्यांना कळवतो की बाबा त्या रुग्णाला व्यवस्थित सेवा द्या. आणि आम्हाला तर हेच करायचं की आम्हाला रुग्णांना सेवा हे देण्यापेक्षा दादाच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर करून आमच्या समाजाला न्याय द्यावा आणि दादांना उपोषणापासून उठवावं ही आमची सरकारकडे मागणी आहे. केली होती. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही त्या तर आम्ही आमचा जीव देणार होतो. पण आंतरवलीचे सरपंचांनी आम्हाला रिक्वेस्ट केली व आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी शासनाला कळवलं, लेखी पत्र दिलं. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. पण जोपर्यंत मनोदादाचं उपोषणाची दखल शासन घेत नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही यापुढे सुरू ठेवणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला लेखी दिलं आणि तुम्ही आंदोलन स्थगित? जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर त्यांनी मेल केलेला आहे आणि तात्काळ जालन्याच्याही जिल्हाधिकाऱ्याला संपर्क करून तिथं वैद्यकीय सुविधा देण्याचं आश्वासन दिलं. तसेच या मागण्याची तीव्रताही सरकारला कळू असं लेखी आम्हाला दिलं.